नमस्कार. आज आपण करणार आहोत वरून कुरकुरीत आणि आतून मऊ न फुटणारा असा साबुदाणा वडा आणि हिरवी चटणी. तर आपण स्टार्ट करणार आहोत. साबुदाणा मी 5 तास अगोदर भिजत घातलेला आहे. भिजवताना मी खूप पाणी साबुदाण्यामध्ये ठेवलं नाही, अगदी थोडंसं पाणी मी वर ठेवलेलं होतं. एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, 2 मिरच्या बारीक चिरलेल्या आणि 1 चमचा जिरं, किसलेलं आलं घालतीये, आवडीनुसार मीठ, कोथिंबीर, अर्धी वाटीच्याही कमी दाण्याचा कूट. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता छोटे छोटे गोळे मी करते, जेणेकरून आपले जे वडे आहेत ते एकसारख्या आकारात तयार होतील आणि दाबून असे ते गोळे मी तयार करते आहे. आता हातावर गोल गोल करून मधून प्रेस करणार आहे. अशा प्रकारे आता वडे मी तयार करून घेते. वडे तळण्यासाठी तयार आहेत. चटणीसाठी 2 मिरच्या, कोथिंबीर, किसलेलं आलं, साखर, मीठ, जिरं आणि दाण्याचा कूट घेतलेला आहे. पाणी घालून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचंय. इथे पाण्याऐवजी तुम्ही दही देखील घालू शकता. तेल गरम झालं की नाही ते पाहूया आपण. वडे तळायच्या अगोदर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. वडे कढईत सोडताना गॅस लहान केलेला आहे आणि त्याच्यानंतर मध्यम गॅस करायचा आहे. लहान गॅसवर जर वडे तळले तर ते खूप तेलकट होतात आणि फुटतात पण. म्हणून तळताना गॅस बऱ्यापैकी मोठाच पाहिजे. तांबूस रंगावर आता वडे तळून घेणार आहे मी. तुम्ही बघू शकता छान खमंग असे वडे तयार झालेत आणि अजिबात फुटलेले नाहीयेत. परत मी लहान गॅस केलेला आहे आणि वडे तेलामध्ये सोडतीये आणि तेलावर ते थोडेसे तरंगायला लागले की मग मी ते उलटणार आहे. आणि तळताना गॅस मध्यम ठेवलेला आहे. खूप लहान नाही आणि खूप मोठा पण गॅस ठेवलेला नाहीये. वडे तळून रेडी आहेत.
तुम्ही बघू शकतात एकही वडा फुटलेला नाहीये आणि मस्त बाहेरून क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून मऊ. चटणी देखील आपण तयार केलेली आहे. तुम्ही एकदा साबुदाणा वडा असा देखील खाऊन बघा. मी आता प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि वरून मस्त चटणी घालायची. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. आपण पुन्हा भेटणार आहोत.